हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत नाईट स्किन केअर रुटीन. खरं तर राया आज लवकर झोपला, त्याच्यामुळे थोडासा वेळ मिळाला. म्हटलं चलो इस बात पे एक व्हिडिओ तो बनता ही आहे. तर ॲक्च्युली हे आहे माझं डेली नाईट स्किन केअर रुटीन. ॲक्च्युली डेली नाही, कधीच. बट हां, गेला 1 महिना मी हे स्किन केअर ट्राय करते आहे. तुम्हीही ट्राय करा, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. जास्त काही अवघड नाही आहे, फक्त 3 स्टेप्स फॉलो करते आहे. फर्स्ट मी टोनर यूज केला आहे. हा टोनर आहे प्लम राईस वॉटर अँड नियासिनामाइड टोनर. ॲक्च्युली माझी स्किन टाईप ही खूप ऑइली आहे, त्याच्यामुळे मला जेल बेस्ड प्रोडक्ट यूज नाही करता येत, म्हणून मी मोस्टली वॉटर बेस्ड प्रोडक्ट यूज करते. सो त्याच्यामुळे राईस वॉटर टोनर हे बेस्ट आहे ॲक्ने प्रोन स्किनसाठी. आता आपण वळूयात पुढे. सेकंड स्टेप आहे, हे आहे लॉरियल पॅरिसचं हायड्रोलॉनिक ॲसिड. ॲक्च्युली याच्यावर लिहिलं आहे की तुम्ही मॉर्निंगला अप्लाय करा, बट मी मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीन दोन्ही वेळेस अप्लाय करते, बिकॉज हे जास्त इफेक्टिव्ह आहे. मी बिलीव्ह करत नव्हते या सगळ्या सिरम्समध्ये, बट 1 महिना झाला मी हे यूज करते आणि हे खरंच वर्थ इट आहे. हे प्रोडक्ट बेस्ट आहे. जस्ट 1 ड्रॉप आपल्या फेसवर घ्या आणि अप्लाय करा. दॅट्स इट. आता मी पर्सनली सगळ्यांना एक सजेशन देईल की कुठलंही सिरम, कुठलंही प्रोडक्ट हे यूज करताना आधी 1 ते 2 दिवस तुम्ही ट्रायल घ्या. तुमच्या स्किनला ते सूट होतं आहे नाही होतं आहे, आणि मगच ते तुम्ही कंटिन्यू करा. तोपर्यंत कुठलंही प्रोडक्ट बळजबरीने तुमच्या स्किनवर अप्लाय करू नका. त्याचा फ्युचरमध्ये खूप जास्त त्रास होऊ शकतो. आणि कुठल्याही प्रोडक्टची क्वांटिटी जितकी कमी ठेवता येईल तितकी कमी ठेवा, त्याचा जास्त इफेक्ट होतो. हे सिरम आता छानपैकी माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी कुठल्याही पद्धतीचा फिल्टर यूज केलेला नाही आहे. ही जी काही आहे ती माझी ओरिजिनल स्किन आहे, ज्याच्यावर मी माझं स्किन केअर रुटीन दाखवते आहे. आता नेक्स्ट, थर्ड आणि लास्ट स्टेप, ज्याच्यामध्ये मी घेतलं आहे व्हायटॅमिन सी सिरम, जे की डर्मा कंपनीचं आहे. इझिली तुम्हाला नायका, ॲमेझॉन और कुठल्याही ऑनलाईन मार्केटवर मिळू शकतं. आता सेम स्टेप फॉलो करा. 1 ड्रॉप आपल्या फेसवर अप्लाय करा आणि हां, डोंट फॉरगेट टू अप्लाय ऑन युअर नेक ऑल्सो. आता हे अप्लाय करताना ना छानपैकी मसाज द्यायचा आहे. फेशियल मसल्स आपल्याला थोडेसे रिलॅक्स करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला मसाज खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः एक कॉस्मेटॉलॉजिस्ट असल्यामुळे मी हे कन्फर्म सांगू शकते की कुठल्याही सिरमचा जेवढा इफेक्ट होणार नाही, त्यापेक्षा जास्त मसाजचा इफेक्ट तुमच्या स्किनवर ग्लो आणि स्किन हेल्दी राहण्यासाठी होतो. मसाज करताना नेहमी अपवर्ड डायरेक्शनमध्ये करायचा, कधीही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करून द्यायचा नाही. आता हे छानपैकी माझं अप्लाय करून झालेलं आहे. तुम्ही बघताय हे सगळं स्किनने माझं ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. खूप छान हायड्रेटेड वाटते आहे. आणि जसं की मी इथे दाखवते आहे की हे जे आहे हे रायाने केलेलं आहे. ही इज व्हेरी डेंजरस. बट असो, माझं स्किन केअर कंप्लीट झालेलं आहे. आणि एक फुकटचा सल्ला देते आहे, कुठलंही रुटीन काहीही करताना ना तुमच्यामधली पॉझिटिव्हिटी डोक्यात ठेवून तुम्ही ते फॉलो करा. पॉझिटिव्हिटीने सगळ्यात जास्त इफेक्ट होतो कुठल्याही गोष्टींचा. 1 मिनिट, लिप्स हायड्रेट करायचे तर राहिलेच, तर त्यासाठी मी यूज करते आहे हे प्लमचं मेलिन बबल यम. हे खूप छान आहे, खूप क्रीमी आहे आणि ते खूप लाँग लास्टिंग आहे. अँड इट स्मेल्स लाईक अ बबल गम, टू यम. सो अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटचं हे डेली नाईट स्किन केअर रुटीन आहे. मीही स्वतः ट्राय करते हे डेली करायला. तुम्हीही ट्राय करा हे डेली करायला आणि मला नक्की कळवा तुम्हाला याचा काय इफेक्ट जाणवतो आहे तो. सो चलो लेट्स गो. आता खूप उशीर झाला आहे. राया परत उठण्याआधीच मीही गुड नाईट करते. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.